नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ताची एक बिग अपडेट मी तुम्हाला देतोय। बीएड आणि एमएडचा कोर्स कालावधी आता कमी होणार आहे। हा कोर्स कालावधी इथून पुढे लागू होणार आहे। हा कधीपासून लागू होईल, कुणासाठी लागू असणार आहे, यासाठी कोण पात्र असणार आहे, थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। आणि तुम्हाला जर बीएड करायचं असेल तर या वर्षीचे बीएडचे फॉर्म सुद्धा सीईटीचे सुटलेले आहे, त्याबद्दल पण थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। बघा, फॉर्म भरण्याची डेट जी आहे ती बीएड सीईटी तुम्हाला जर द्यायची असेल तर ती डेट, लास्ट डेट बघा 13 फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे। तुम्ही आत्ताही फॉर्म भरू शकतात आणि याची एक्झाम कधी होऊ शकते या संदर्भात डिटेल्स असा व्हिडिओ मी बनवलेला आहे। हा व्हिडिओ एकदा बघून घ्या, यात पूर्ण माहिती दिलेली आहे। अगदी 2 दिवसापूर्वीचा हा व्हिडिओ आहे, तुम्हाला चेक केलं तर सगळं सापडेल। आणि ही सीईटीची परीक्षा कधी होणार आहे तर टेंटेटिव्ह दिली तिने 24, 25 आणि 26 मार्च 2025 ला होणार आहे। आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो। बघा, ही बातमी आली पेपरला, पुढारी पेपरला, बीएड नंतर एमएड देखील आता 1 वर्षाचे होणार। म्हणजे काही दिवसापूर्वीच घोषणा केली होती की बीएड आता 2 वर्षात न करता ते 1 वर्षात सुद्धा तुम्हाला करता येणार आहे। आणि लागलीच लगेच दुसरी न्यूज आली आहे की एमएड सुद्धा आता तुम्हाला 1 वर्षात करता येणार आहे। त्या संदर्भात शिक्षण विभागाकडनं ही माहिती देण्यात आलेली आहे। 1 वर्षाचं सुद्धा आता तुम्हाला मास्टर जे एमएड होतं ते सुद्धा आता लागू होणार आहे। 2025 पासून लागू होणार आहे एमएड, आणि बीएड सुद्धा तुम्हाला लागू होणार आहे 2026 पासून। थोडक्यात त्याची माहिती आपण घेऊया, त्यातले काही प्रश्न तुमच्या समोर ठेवतो मी। बघा, ही सुद्धा सेंट्रलची म्हणजे हिंदी साइडरची एक न्यूज पेपरला आलेली आहे। त्यात पण त्यांनी सांगितलंय 2030 तक हो 2 वर्षीय बीएड कोर्स हो जाएगा समाप्त। म्हणजे बीएड आता जे 2 वर्षाचं होतं 2030 नंतर ते बीएड बंद होणार आहे। आता 1 वर्षाचं बीएड चालू होणार आहे। मग बीएड कुणासाठी आहे तर बीएड हे कुणासाठी असणार बघा, यामध्ये 1 इयरचं आता लागू होणार आहे। ऑलरेडी 2 इयरचं होतं, अगदी 4 इयरचं पण होतं। बघा, 2 इयर कोणासाठी होतं, ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही 2 वर्षाचं बीएड बॅचलर ऑफ एज्युकेशन करू शकत होता। आणि ज्या विद्यार्थ्यांचं 12वी झालंय त्यांचं बीएड हे 4 वर्षाचं होतं। पण आता नव्याने हे आता लागू झालेलं आहे 1 वर्षाचं बीएड। 1 वर्षाचं बीएड कुणाला असणार आहे तर 1 वर्षाचं बीएड ज्या विद्यार्थ्यांचं पीजी पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल त्या विद्यार्थ्यांचं, म्हणजेच काय, ज्यांचं एमए झालं असेल, यांचं एमकॉम झालं असेल, ज्यांचं एमएससी झाला असेल, अशा विद्यार्थ्यांना आता 1 वर्षामध्ये बीएड करता येणार आहे। मात्र आता जे विद्यार्थी ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं त्यांना जर बीएड करायचं असेल तर ते विद्यार्थी 2 वर्षाचं बीएड आताही करू शकतात। 12 नंतर ज्यांनाही बीएड करायचं त्यांना 4 वर्षाच्या कोर्समध्ये बीएड करू शकतात, त्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये। मात्र हे कधीपासून लागू होणार आहे तर हे 2025 पासून 2025 ते 2026 या एज्युकेशनल इयर मध्ये हे लागू होणार आहे आणि हे 1 वर्षाचं असणार आहे। आता दुसरा मुद्दा हा येतो की सेम एमएडचा विचार जर मी केला तर एमएड कुणासाठी आहे, ज्या विद्यार्थ्यांचं 1 वर्षाचं बीएड झालं असेल, किंवा ज्या विद्यार्थी 2 वर्षाचं बीएड झालं असेल, किंवा ज्या विद्यार्थ्यांचं 4 वर्षाचं बीएड झालं असेल, असे सर्वच विद्यार्थी हा 1 वर्षाचं एमएड करू शकणार आहे। त्यानंतर कधीपासून लागू होणार आहे तर हे लागू होणार आहे 2026 पासून। आणि 2026 पासून फक्त 1 वर्षाचंच हे एमएड असणार आहे। हे 2 वर्षाचं एमएड इथे बंद होणार आहे 2026 पासून। 2026 पासून 2 वर्षाचं जे तुम्ही आता बघताय 2 वर्षाचं एमएड आहे हे काय होणार आहे, बंद होणार आहे। आणि बीएडचा आपण जर विचार केला तर 2030 मध्ये जे 2 वर्षाचं बीएड आहे ते काय होणार आहे, ते होणार आहे बंद। सो आता पुढे अजून एक प्रश्न येतो की ज्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी 2 वर्षाचं बीएड किंवा एमएड झालं असेल किंवा करत असेल त्यांना काही प्रॉब्लेम आहे का? नो इश्यू। ज्यांचं आता 2 वर्षाचं बीएड एमएड चालू असेल त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये। त्या शिक्षणावर, त्या 2 वर्षाच्या कोर्सवर जे पण पुढे तुम्हाला कोर्सेस करायचे असेल किंवा शासकीय नोकरी करायची असेल किंवा शिक्षक म्हणून तुम्हाला कुठे रुजू व्हायचं असेल तर तुम्हाला काही इश्यू नाहीये। 1 वर्षाचंच पाहिजे असं नाही, 2 वर्षाचं सुद्धा इथून पुढे चालणार आहे। म्हणजे 2 वर्षाचा हा कोर्स केला विद्यार्थ्यांचा सुद्धा विचार केला जाणार आहे। आणि आता इथून पुढे 1 वर्ष जरी केलं तर त्याचा विचार केला जाणार। ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना बीएड आणि एमएड करायचं असेल त्याचे सीईटीचे फॉर्म आता बीएडचे सुटलेले आहे। फॉर्म भरण्याची लास्ट डेट 13 फेब्रुवारी आहे। आपण लगेच फॉर्म भरू शकता। अजून काही प्रश्न असतील तर आमचा हेल्पलाईन नंबर आहे 88 88 25 117 या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता। तुर्तास थांबतो, धन्यवाद।